मीरा भाईंदर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदर शहरात आज मोठी राजकीय चहल-पहल पाहायला मिळाली। प्रभाग क्रमांक 21 मधून काँग्रेसचे उमेदवार अजय सिंग राजपूत यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांनी पूनम सागर कॉम्प्लेक्स पासून हैदरी चौकापर्यंत भव्य रॅली काढून मनपा कार्यालयाला जाऊन अर्ज सादर केला। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमुख सामंत यांनी आश्वासन दिले की काँग्रेसचे सर्वात जास्त नगरसेवक मीरा भाईंदर शहरात निवडून येतील। गौर करण्यासारखी बाब म्हणजे अजय सिंग राजपूत यांनी भाजपला सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला, ज्यामुळे प्रभाग क्रमांक 21 मधून काँग्रेसला मोठं बळ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। हम पहले की अपेक्षा अभी कम से कम 25 सीट जीतेंगे। किस तरह की रणनीति है? रणनीति हमारी बहुत अच्छी है, क्योंकि उत्तर भारतीय समाज इस बार पूरी तरह कांग्रेस के साथ है और कांग्रेस पार्टी ने उत्तर भारतीयों को बहुत अच्छा मौका दिया है। जब कांग्रेस यहाँ प्रदेश में थी तो 5-5 उत्तर भारतीयों को उन्होंने मंत्री बनाया है, तो ये उत्तर भारतीय इस बार भूलने वाले नहीं है। वो दबा के पंजे को हाथ वोट करने वाले हैं। क्या मुद्दे रहेंगे जनता के लिए? अब पानी से सबसे बड़ा समस्या तो पानी का है। पानी का लॉलीपॉप दिया जाता है और पानी कुछ आता ही नहीं है, तो सबसे बड़ी आज काँग्रेस पक्षातर्फे पहिलं नामांकन अजय सिंग राजपूतने आज इथे भरलेलं आहे। अजय सिंग राजपूतने नामांकन भरण्याची जी रेस आहे त्यामध्ये पहिला नंबर काढलेला आहे आणि तसाच पहिला क्रमांक आज 21 प्रभाग जो आहे तो जिंकून आम्ही मागच्या वेळी आमच्याकडून जे केलं होतं पूर्ण पॅनल मध्ये असतं। नाही, मुद्दे लोकांच्या समोर आहेत, ते नव्याने काही सांगायचं गरज नाही। पाणी आहे, अनवॉन्टेड एक्सपेन्सेस आहेत, करप्शन आहे, गार्डनचा इश्यू आहे, मार्केटचा इश्यू आहे, रस्त्याचा इश्यू आहे, एवढे इश्यू आहेत, आरोग्याचा इश्यू आहे। 2-2 हॉस्पिटल आहेत शहरामध्ये, दोन्ही हॉस्पिटल चालत नाही। काँग्रेसच्या काळात बनलेली हॉस्पिटल आहेत पण यांना ती चालवता येत नाहीत। असे अनेक इश्यू घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहे आणि लोकांना प्रत्येक जे इश्यूज आहेत त्याची काय म्हणतात ते डेप्थ समजवण्याची गरज आहे। आज मोदीजींच्या राज्यात, फडणवीसजींच्या राज्यात लोक काय म्हणतात कुठेतरी असं अंडर प्रेशर काम करतात आहेत। नगरसेवकाचं आणि काँग्रेसचं काम आहे की लोकांना सामाजिक सुरक्षा आणि सामाजिक स्वास्थ्य जे असतं, शांती जी असते ती कशी मिळवून द्यायची ते आम्ही बघणार आहोत। काँग्रेस एकटा लढणार की युती आहे? आम्ही युतीमध्ये सध्या आघाडीमध्ये आम्ही